नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण संच त्यामधील घटक संचांचे प्रकार हा अभ्यासणार आहोत. संचांचा सर्वात पहिला प्रकार एक घटकी संच. एक घटक संच सिंगलटन सेट याची व्याख्या अशी केली जाते, ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असे म्हणतात. यामध्ये वैशिष्ट्य हेच आहे की फक्त एकच घटक असतो, एकापेक्षा जास्त घटक नसतात, म्हणून त्याला एक घटक संच असं म्हणतात. उदाहरण पाहूत. इथे एक घटक संचाचे उदाहरण पहिला यादी पद्धतीने दिलेला आहे. संचाचं नाव आहे ए बरोबर महिरपी कंसात 5. म्हणजे या संचामधल्या घटकांची संख्या एन ए म्हणजे ए संचातील घटकांची संख्या किती आहे? 1. या संचात 5 हा एकच घटक आहे, म्हणून याला एक घटक संच म्हणतात. आता बी संच हा गुणधर्म पद्धतीने दिला आहे. तो आधी यादी पद्धतीने पाहू आपण काय लिहिता येईल. बी बरोबर महिरपी कंसात बी ही सम मूळ संख्या आहे. मूळ संख्या आणि त्यातही सम. मग सम असलेली मूळ संख्या ही फक्त एकमेव आहे, ती आहे 2. 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत, पण त्यातली फक्त 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे, म्हणून इथे एकच घटक आहे. म्हणजे बी संचातील घटकांची संख्या बरोबर 1. याच्यात एकच घटक आहे. 2 हा एकमेव घटक आहे, म्हणून या संचाला एक घटक संच म्हणतात. तिसरं उदाहरण पाहू. तिसऱ्या संचाचं नाव आहे एम, कॅपिटल एम. हा सुद्धा गुणधर्म पद्धतीने दिला आहे, तो यादी पद्धतीने लिहू. एम हा कॅपिटल एम संचातला घटक आहे. तसंच ती एक नैसर्गिक संख्या आहे. याचा अर्थ काय होतो? एम घटक आहे, कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे स्मॉल एम. एम ही मूळही नाही व संयुक्तही संख्या नाही. एम ही संख्या नैसर्गिक आहे, याच्यावरून कळलं. ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजेच काय असणार आहे तो? याच्यातला घटक कोणता असणार आहे? 1. 1 ही नैसर्गिक संख्या आहे, ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून एम संचातील घटकांची संख्या 1 आहे. तो घटक सुद्धा एकच आहे, म्हणून त्याला म्हणायचं एक घटक संच. असेच आपण बरेच संच लिहू शकतो की फक्त आपल्या सूर्यमालेतील सूर्यांचा संच. आपल्या सूर्यमालेत एकच सूर्य आहे, म्हणून तो एक घटकी संच होतो. आता संचांचा पुढचा प्रकार पाहू. दुसरा प्रकार आहे रिक्त संच. यालाच नल सेट किंवा एम्प्टी सेट असं म्हणतात. याचं काय वैशिष्ट्य आहे किंवा व्याख्या? या संचामध्ये एकही घटक नसतो. एखाद्या विशिष्ट गुणधर्माचा किंवा दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक या संचामध्ये नसतो. त्या संचाला म्हणायचं रिक्त संच. हा संच 2 चिन्हांनी दाखवतात. एक तर महिरपी कंस नुसता, त्यामध्ये काहीच नाही, किंवा हे असं चिन्ह, याला फाय असं म्हणतात. या किंवा या चिन्हाने हा रिक्त संच दर्शवला जातो. आता याची उदाहरणं पाहूत. इथे पहिलं उदाहरण आहे संच टी बरोबर या संचातला घटक आहे एक्स. एक्स हा असा आहे की एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि ती 1 पेक्षा लहान आहे. मग 1 पेक्षा लहान अशी कोणतीच नैसर्गिक संख्या नाही, कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवातच 1 पासून होते. 1 पेक्षा लहान 0 आहे, पण 0 ही नैसर्गिक नाही, ती पूर्ण संख्यांमध्ये येते. मग नैसर्गिक संख्या तर हवी, पण ती 1 पेक्षा लहान, मग अशी कोणतीही नाही. त्यामुळे हा टी संच या अशा चिन्हाने दर्शवला जातो. महिरपी कंस काढायचा आहे आणि त्या महिरपी कंसात एकही घटक लिहायचा नाही, रिकामा. हा रिकामा आहे, म्हणून त्याला म्हणतात रिक्त संच, नल सेट. दुसऱ्या उदाहरणामध्ये संचाचं नाव आहे एम बरोबर एम संचात एक्स हा घटक आहे. हा कसा आहे? 2x - 1 बरोबर 0 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. मग आता नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, 1, 2, 3. मग इथे सुरुवातीला आपण काय करू? एक्सच्या जागी 1 ही किंमत ठेवून पाहू. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या काय होतं ते? 2 गुणिले एक्सच्या जागी 1 ठेवला -1 बरोबर 0 येतं का ते पाहू.
बे1 बे2 वजा 1, 2 वजा 1 म्हणजे 1 होतं, ते शून्याच्या बरोबर नाही. म्हणजे इथे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या xच्या जागीच आपण 1 ठेवली तर इथे बरोबर येत नाही. मग इथे काय करावं लागणार आपल्याला, 1 पेक्षा लहान संख्या ठेवावी लागेल तर इथे बरोबर 0 येणार आहे. मग 1 पेक्षा लहान संख्या ठेवली तर ती नैसर्गिक संख्या होणार नाही. म्हणून हा दिलेला गुणधर्म पाळणारा एकही घटक नाही. तो नसल्यामुळे m हा जो संच आहे, m हा संच रिक्त संच आहे या चिन्हाने लिहायचा, किंवा m हा संच असा दाखवला जातो फाय या चिन्हाने. तिसरा प्रकार पुढचा शांत संच, फायनाईट सेट. हा असा संच असतो की एक तर तो रिक्त आहे किंवा त्या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे आणि मोजता येते. अशा सर्व संचांना शांत संच म्हणतात, की जो रिक्त आहे किंवा त्या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे आणि मोजता येते. अशा संचांना शांत संच, फायनाईट सेट असं म्हणतात. उदाहरण पहिलं, ए हा आपल्या सूर्यमालेतील ज्ञात ग्रहांचा संच. ज्ञात म्हणजे माहीत असलेल्या, आतापर्यंत माहीत असलेल्या ग्रहांचा संच. आता आपल्या सूर्यमालेत पृथ्वी, बुध, शुक्र हे जे ग्रह आहेत हे आपल्याला माहिती आहेत आणि ते मोजता येण्या इतके आहेत, म्हणजेच त्यांची संख्या मर्यादित आहे आणि मोजता येते, म्हणून हा संच शांत संच आहे. पुढचा संच आहे कॅपिटल जी. यामध्ये ए आणि बी हे दोन घटक आहेत. ए आणि बी हे दोन्ही घटक ह्या पूर्ण संख्या आहेत. डब्ल्यू पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 पासून अनंतापर्यंत. आणि आणखीन काय गुणधर्म आहे त्या ए आणि बीचा, तर ए आणि बी यांची बेरीज 5 येते. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्या शून्यापासून सुरू होतात आणि त्यांची बेरीज 5 येते. शून्यापेक्षा लहान नको आहेत, ऋण नको आहेत. ऋण कशामुळे नको आहेत, तर इथे डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्या आहेत, तर पूर्ण संख्या शून्यापासून पुढे सुरू होतात. म्हणून ए आणि बी अशा दोन संख्या शोधायच्या आहेत जिच्या शून्यापेक्षा पुढे आहेत, मोठ्या आहेत आणि त्यांची बेरीज 5 आहे. अशा जोड्या शोधू आपण. ती आहे 0 आणि 5, बरोबर पहिली जोडी. दुसरी जोडी असेल 1 आणि 4. तिसरी जोडी आहे 2 आणि 3, म्हणजे ए 2 असेल तर बी 3 असेल. जर त्या पुढची जोडी आहे 3 आणि 2, म्हणजे ए 3 असेल तर बी 2 असेल. नंतर 4 आणि 1, ए 4 असेल तर बी 1 असेल. आणि शेवटची याच्या उलट 5,0, म्हणजे ए 5 असेल तर बी 0 असेल. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 या मोजता येणाऱ्या जोड्या आहेत ए आणि बीच्या. संभाव्य किमती म्हणजे याच संख्या आहेत, त्या मोजता येणाऱ्या आहेत, मर्यादित आहेत. त्यामुळे हा जो संच आहे जी, याला म्हणायचं शांत संच. पुढचा संच झेड बरोबर महिरपी कंसात 1, 3, 5, 7, 9, आता पुढे आहेत अजून संख्या 11, 13, 15, पण त्या लिहिल्या नाही. कॉमा म्हणजे त्याच क्रमाने किंवा तोच गुणधर्म पाळत इथे 17ला संपलेला आहे संच. 17 नंतर महिरपी कंस बंद झालेला आहे. म्हणजे 1 पासून 17 पर्यंतच्या संख्या आहेत. यामध्ये 2-2च्या फरकाने हे घटक मर्यादित आहेत आणि मोजता येतात. त्यामुळे हा शांत संच आहे. नीट लक्षात घ्या. जरी इथे असे आधी आपण संख्यांचे प्रकार पाहिले होते, नैसर्गिक संख्या वगैरे, त्यात अनंतपर्यंत येतात. जरी इथे चिन्ह दिसलं तरी कॉमा नंतर इथे एक अंक आलेला आहे आणि मग महिरपी कंस बंद झालेला आहे. त्यामुळे हे मर्यादित आहे, लिमिटेड आहे. इथे पुढे टिंब नाही आहेत. त्यामुळे असं पटकन वाटतं आपल्याला की हा शांत संच नसेल, अमर्याद आहे, पण इथे मर्यादा आलेली आहे 17ने. त्यामुळे हा शांत संच आहे. चौथा प्रकार अनंत संच, इन्फायनाईट सेट. यामध्ये घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही. याची व्याख्या, ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्या संचाला अनंत संच किंवा इन्फायनाईट सेट असं म्हणतात.
उदाहरणं पाहू. पहिलं पी हा संच, पी बरोबर महिरपी कंसात 2, 4, 6, 8, पुढे टिंब टिंब म्हणजे अमर्याद. इथे शेवट नाही, मर्यादा नाही, म्हणून घटकांची संख्या अमर्यादित आहे. आपण मोजू शकत नाही किती घटक आहेत एकूण ते, त्यामुळे हा अनंत संच आहे. दुसरं उदाहरण गुणधर्म पद्धतीने आहे. संच एस बरोबर संचातले घटक ए आणि बी या दोन संख्या आहेत. या दोन्हीही अशा आहेत की त्या परिमेय संख्यांच्या घटक आहेत, म्हणजे हा परिमेय संख्या आहेत. तसंच त्या दोन संख्यांची बेरीज हा पुढचा गुणधर्म आहे. या संचात जे दोन घटक आहेत त्यांची बेरीज 10 येते. आता आपण अशा जोड्या शोधू की ज्या परिमेय आहेत. आता परिमेय आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ऋणही आले, शून्यही आले, धनही आले, त्याच्यात दशांशातल्या सुद्धा संख्या आल्या, अंश छेद स्वरूपातल्या पण संख्या आल्या. आता अशा जोड्या आपण शोधण्याचा प्रयत्न करू. साध्या सोप्या तर आहेत काही, त्या 0, 9, 0, 10, 1, 9, 2, 8. 0 आणि 10 ची बेरीज 10 येते, 1 आणि 9 ची बेरीज 10 येते, 2 आणि 8 ची बेरीज 10 येते. त्यानंतर ऋणमध्ये पाहू आपण काही. आता या पूर्ण संख्यांच्या बाबतीत पाहिलं. आता ऋण संख्यांमध्ये पाहू. ऋण 1, 11 म्हणजे 11 वजा 1 10 येते, किंवा 12, 2 म्हणजे 12 वजा 2 10 येते. अशा भरपूर संख्या आपल्याला अशा भरपूर जोड्या करता येतील. त्यानंतर 7.5, 2.5 यांची सुद्धा बेरीज 10 येते. या सुद्धा परिमेय संख्या आहेत. अशा रीतीने आपल्याला असं नेमकेपणाने मोजकं सांगता येणार नाही की याच फक्त एवढ्याच संख्या आहेत, एवढ्याच जोड्या आहेत की ज्यांची बेरीज 10 येते आणि त्या परिमेय आहेत. अशा असंख्य जोड्या आहेत परिमेय संख्यांच्या की ज्यांची बेरीज 10 येते. म्हणून याला इथे मर्यादा नाही, अमर्याद आहेत, जोड्या मोजता येणार नाहीत, म्हणून हा अनंत संच आहे. इथे परिमेय संख्या आहे. म्हणून या आधीच्या प्रकारामध्ये आपण इथे डब्ल्यू पाहिलं होतं, डब्ल्यू होतं त्यामुळे शून्यापासून फक्त पुढचे होते की ज्यांची बेरीज 5 किंवा 7 येत असेल. तर तिथे ऋण संख्या नव्हत्या. इथे ऋण संख्या सुद्धा आपण घेऊ शकतो, दशांशातले घेऊ शकतो परिमेय असल्यामुळे. त्यामुळे हा जो संच आहे हा अनंत संच आहे. समान संच, इक्वल सेट्स. जर संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि या बी संचातला प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल, एकही घटक याच्यातला याच्यापेक्षा वेगळा नसेल, याच्यातलाही एकही घटक याच्यातल्या घटकांपेक्षा वेगळा नसेल, तर अशा वेळेस संचांना समान संच असं म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि संच बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर त्यांना समान संच म्हणतात. आणि ते चिन्हाने ए बरोबर बी असं लिहिलं जातं, किंवा असं लिहायचं ए बरोबर बी. उदाहरणं पाहूत. पहिलं उदाहरण संच एम बरोबर एम मध्ये एक्स हा घटक आहे. एक्स हा असा आहे की एक्स हे टी शब्दातील एक अक्षर आहे. मग हा एम संच गुणधर्म पद्धतीने जो आहे तो आपल्याला यादी पद्धतीने कसा लिहिल. टी मधील एक अक्षर, मग कोणते कोणते अक्षर आहेत. टी, ई, ए. यादी पद्धतीने लिहिताना आपण महिरपी कंसात प्रत्येक घटकांमध्ये कॉमा देतो, स्वल्पविराम. हे 3 घटक आहेत संच एम मध्ये. आता संच एन गुणधर्म पद्धतीने तो यादी पद्धतीने लिहू आधी. एन संचामध्ये वाय घटक आहे. वाय हा असा आहे की वाय हे ईट शब्दातील एक अक्षर आहे. इथे पहिलं अक्षर आलं ई, ए, टी. आता आपण जर पाहिलं या व्याख्येकडं तर त्याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की इथे संच एम मधील प्रत्येक घटक संच एन मध्ये आहे. टी आहे, ई आहे, ए आहे. तसंच संच एन मधला प्रत्येक घटक ई याच्यात आहे, एम मध्ये आहे, ए एम घटकात आहे, एम संचात आहे, टी सुद्धा एम संचामध्ये आहे.
यातले सगळेच्या सगळे घटक याच्यात आहेत, यातले सुद्धा सर्वच्या सर्व घटक याच्यात आहेत. म्हणून एम आणि एन हे समान संच आहेत आणि ते दर्शवताना एम बरोबर एन असं लिहायचं. तर हे सराव संच 1.2 मधला पहिल्या प्रश्नातलं उदाहरण आहे हे. आता या 3 संचांमध्ये आपल्याला पाहायचे कोणते कोणते संच समान आहेत ते तीनही गुणधर्म पद्धतीने दिलेत. ते यादी पद्धतीत पाहू आपण आता आधी. ए संचाचा एक्स हा घटक आहे. एक्स हा घटक असा आहे की या एक्स घटकाच्या तिपटीतून 1 वजा केल्यावर 2 येतात. मग अशी कोणती संख्या आहे की जिची तिप्पट केले आणि त्या तिपटीमधून 1 वजा केल्यावर उत्तर 2 येतं. तर इथे आपण 2 ठेवून पाहिले एक्सच्या जागी. इथे 2 ठेवले तर बेत्रिक 6, 6 वजा 1 7 होतात. मग इथे 2 नाही ठेवता येणार आपल्याला. त्याच्यापेक्षा लहान संख्या ठेवून पाहू. 1 ठेवून पाहू. 1 3 1 3 वजा 1 किती होतात 2. बरोबर 3 वजा 1 2 होतात. म्हणजे इथे एक्सची किंमत येईल 1. एक्स बरोबर 1. त्यापेक्षा लहान ठेवून पाहू 0. मग 0 वजा 1 2 होत नाहीत. इतर दुसरी कुठलीही संख्या ठेवून पहा हे येणार नाही उत्तर बरोबर 2. फक्त 1 साठीच म्हणजे 1 जर ठेवले एक्सच्या जागी तर 3 वजा 1 बरोबर 2 येतं. म्हणून संच एचा घटक यादी पद्धतीने ए बरोबर 1 हा एक घटकी संच आहे, एक घटक संच. आता संच बी मध्ये पाहू काय आहे ते. संच बी मध्ये एक्स हा घटक आहे. ती नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या अशी आहे की ती मूळही नाही व संयुक्तही नाही. मग अशी एकच संख्या आहे नैसर्गिक जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून बी संचात घटक आहे 1. तो लिहिला आपण महिरपी कंसात संच बी बरोबर. आता सी संचाचा घटक लिहू. यादी पद्धतीने लिहू. सी संच. सी संचात एक्स हा घटक आहे. असा आहे तो की तो नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. पुढची 2 आहे पण आपल्याला 2 नकोय, 2 पेक्षा लहान पाहिजे. मग फक्त एकच अशी संख्या आहे 1 की जी 2 पेक्षा लहान आहे. एकच ही नैसर्गिक संख्या आहे की जी 2 पेक्षा लहान आहे. आता इथे तिन्ही संचांमध्ये पाहिलं तर 1 हा घटक आहे, 1 हा घटक आहे, 1 हा घटक आहे. या तिन्ही संचांमध्ये एकच घटक आहे, तोही सारखाच आहे. म्हणून हे तीनही संच समान आहेत. ए बरोबर बी बरोबर सी. अशा रीतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संचांचे सर्व प्रकार पाहिले, त्यांचे उदाहरणं पाहिले आणि हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सराव संच 1.2 सोडवायचा आहे पूर्ण. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकासह भेटू.